हॅलो नमस्कार. चला तर तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. चला तर आज आपण एकादश असल्यामुळे एकादश स्पेशल साबुदाणा वडा बनवून घेऊ. शाबू मी रात्रीच भिजत टाकला होता. काय होतं, संध्याकाळी भिजत टाकला का शाबू चांगला फुगला जातो. आणि 2 बटाटे मी किसून घेतले होते ते टाकून घेऊ. आणि 3 बटाटे उकडून घेतलेले ते मॅशरनी बारीक करून घेऊ. आणि ते पण मिक्स करून घेऊ याच्यामध्ये. कुणी कुणी काय करतं, नुसतं उकडलेलेच बटाटे टाकते, पण मी खिसून टाकते कारण की थोडासा क्रिस्पीपणा येतो वड्याला आणि छान पण लागतात खायला. हे सगळं एकजीव करून घेऊ. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. आता लाल मिरची पावडर टाकून घेऊ. तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता. हिरवी मिरचीने बी छान होते, पण मी लाल पावडर टाकली. चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कुट्टा चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता मस्त याचे वडे बनवून घेऊ. छान असे दाबून वडे बनवायचे. दाबून बनवले का म्हणजे फुटायची भीती नसती. कधी कधी तळताना वडे फुटतात, अंगावर चटका बसायची भीती वाटते. त्याच्यामुळे शाबू वडा कधी बी असा चांगला दाबूनच बनवायचा. सगळे वडे आपण बनवून घेऊ नंतर फ्राय करू. बघा सगळे वडे बनवून झालेले आहेत. आता गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर वडे टाकून घेऊ. मस्त छान खरपूस असे तळून घ्यायचे. आतपर्यंत चांगले भाजले पाहिजे. फ्लेम थोडी मिडियमच ठेवायची गॅसची. बघा दुसरे पण आता तळून घेऊ. छान असे बघा तळून झालेत मस्त. बघा मस्त असे साबुदाणा वडे दह्यासोबत खायचे. आतून बघा कसे मस्त छान फुलले तर